श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। बघा मंडळी, आज आहे 18 जून आणि 18 जून आहे गुरुवार आहे आणि आजचं नक्षत्र आहे पुष्य। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, गुरुवारच्या दिवशी जर पुष्य नक्षत्र आलं तर त्याला गुरुपुष्य नक्षत्र म्हणतात। आणि ह्या दिवशी कुठलीही वस्तू आपण घेतली ती आपल्याला विकायची गरज पडत नाही। ह्या दिवशी आपण कुठलीही सेवा सुरू केली नवीन तर ही सेवा आपली अनंत काळ चालू असते, म्हणजे ती सेवा आपली बंद पडत नाही। त्यानंतर आपण या दिवशी असं विशेष काही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करू शकतो आणि आपल्याकडे खूप काही उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीचे, आपल्याला ते करायचे आहे। बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे, कर्जमुक्तीसाठी आहे, म्हणजे ज्यांना जास्त कर्ज असेल त्यांच्यासाठी आहे, लक्ष्मी प्राप्तीचे आहे, घरात पैसा टिकत नाही किंवा काही बिझनेस वगैरे त्याला अडचण आली असेल। आणि सगळ्यात महत्वाचं हा कर्जमुक्तीसाठी खूप प्रभावी उपाय आहे। तर हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ काय उपाय आहे। तर चला आता आपण महत्वाची गोष्ट बोलू। तर आज आहे गुरुपुष्य नक्षत्र गुरुवार आणि हे नक्षत्र आपले बघा सकाळी 11:33 पुष्य नक्षत्र सुरू होतं, म्हणून आपल्याला आजच्या दिवस सकाळी लवकर म्हणजे 11:30 नंतर आपण पुष्य नक्षत्र असल्यामुळे आपल्याला काही वस्तू घ्यायची असेल तर आपण त्यावेळेला घ्या। समजा उदाहरणार्थ सोनं वगैरे काही वस्तू घ्यायची असेल तर ती घ्या, आपल्याला ते कधीही विकायची गरज पडणार नाही। पण आता आपल्याला त्याच्या एक सेवा पण आहे, म्हणजे भरपूर सेवा आहे, पण त्यातली एक सेवा मी सांगते आहे। एका ताईने मला मेसेज केलाय की ताई उद्या गुरुपुष्य नक्षत्र आहे आणि गुरुपुष्य नक्षत्राची ती निरंजनीची सेवा सांगा। त्यांना कदाचित ती पूर्ण ऐकायची असेल किंवा त्यांना ती सेवा करायची असेल आणि ही सेवा खूप प्रभावी आहे, म्हणजे मी स्वतः पण त्याचं केलेलं आहे उपाय आणि खूप प्रभावी सेवा आहे आणि काही जास्त काही लागत नाही, त्याला वेळ काही लागत नाही, खर्च काही लागत नाही, आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो। आता सगळ्यात महत्वाचं जे आहे तर खरं तर असं असतं का हे म्हणजे ही जे उपाय आहे हा आहे गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी सोनारा काढून चांदीची निरंजने आणावी। परंतु आता आपल्याला माहिती की चांदी खूप महाग आहे, त्यामुळे आपण स्टीलची निरंजनी घेऊन या। सर्वात महत्वाचं चांदी सोन्यापेक्षाही आपलं सेवा करण्याचा भाव, श्रद्धा, विश्वास यावर जास्त आपले अनुभव येत असतात, यावर जास्त आपल्याला रिझल्ट येत असतात। तर म्हणून आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा काय उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीचा, कर्जमुक्तीचा हा उपाय आज बघणार आहे। तर बघा, सगळ्यात महत्वाचं आता आज गुरुपुष्य नक्षत्र आहे 11:30 पासून 11:33च्या नंतर, तर तुम्ही बाहेर 12 म्हणजे त्याच्यानंतर 11:33 नंतर काय करायचं, एक निरंजनी घ्या। शक्यतो ती जर जुनी असेल तुमच्याकडे तर नवीन घेऊन या, स्टीलची पण आणली तरी चालेल, शक्यतो पितळाची सॉरी 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 चांदीच्या निरंजनीचा उपाय आहे हा। पण आपल्या आता माहिती चांदी महाग आहे म्हणून मी सांगते, त्याला एक ऑप्शन सांगते की स्टीलची पण निरंजनी आणू शकता। एक स्टीलची निरंजनी घ्या, त्याच्यावर आपल्याला आजपासून एक सेवा करायची आहे। ज्या फुलवाती असतात बघा, आपल्या तुपात फुलवाती असतात ते तुपात भिजवून ठेवायच्या आणि आपल्याला हा 21 दिवसाचा उपाय आहे, खंड करायचा नाही, 21 दिवस अखंड उपाय करायचा। त्याच्यात तुम्हाला खूप काही मार्ग मिळेल। समजा तुमचं कर्ज असेल, एखादे कर्ज असेल आणि किंवा तुमचे पैसे कोणाकडे अडकले असेल तर त्याला तो मार्ग मोकळा होईल। तुमचे जर तुम्ही कर्ज बाजारी असाल तर तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी काही मार्ग मिळेल। असं नाही की लगेच वरतून पैसा पडतील, नाही तर असं वाटेल मी केलं आणि मला काही पैसाच नाही मिळाला, असं वरतून पैसा काही इकडून तिकडून येणार नाही। तुम्हाला काहीतरी काम मिळेल, काहीतरी तुमच्या कुठले तरी पैसे कोणाकडे अडकले असेल ते येईल, काहीतरी सोय होईल, असं होईल। पण मग तुम्हाला त्या उपाय केल्याने त्याचा फायदा चांगला लवकर होणार आहे। तर मग काय करायचं, निरंजनी आणायची आणि ती निरंजनीमध्ये त्या तुपाच्या जे फुलवाती आहे तुपामध्ये भिजून ठेवलेले असेल, रोज एक वात लावायची। 21 दिवसाचा उपाय आहे हा। तर काय करायचं, पहिल्या दिवशी म्हणजे आता आज गुरुवार आहे, आज एक वात लावायची तुपाची, उद्या 2 लावायच्या, परवा 3, असं पहिल्या दिवशी 1, मग 2, मग 3, 4, 5, 5 वात, 5व्या दिवशी 5 वाती, 6व्या दिवशी 6 वाती, पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2 वात, तिसऱ्या दिवशी 3 वाती, चौथ्या दिवशी 4 वाती, 5व्या दिवशी 5 वाती, 6व्या दिवशी 6 वाती, 7व्या दिवशी 7 वाती, 8व्या दिवशी 8 वाती, 9व्या दिवशी 9 वाती, 10व्या दिवशी 10 वाती आणि 11व्या दिवशी 11 वाती। आता हे झाल्या 11, एक एक करत म्हणजे ह्या पहिल्या चढत्या क्रमाने 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12, आता ह्या चढत्या क्रमाने लावल्या।
आणि नंतर मग 11 झाल्या की मग उतरत्या क्रमाने लावायच्या. म्हणजे आता हे 11 दिवस झाले, मग 12व्या दिवशी मग काय करायचं, 11 झाल्या मग 10 घ्यायच्या, मग 9 लावायच्या, मग 8 लावायच्या, मग 7, मग 6, 5, 4, 3, 2, 1 असा हा 21 दिवसाचा तोडगा आहे, उपाय आहे. हा कर्जमुक्तीसाठी अतिशय प्रभावी आहे, कर्जमुक्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी. परंतु ही जास्त करून ही सेवा ना कर्जमुक्तीसाठी जास्त प्रभावी आहे आणि म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी पण आहे. कारण की तुम्हाला कर्जमुक्त होण्यासाठी तुम्हाला त्याची लक्ष्मीची आवक पाहिजे असते आणि ती त्यावेळेला येत असते, म्हणून तो ह्या दोन्ही पण सेवेसाठी खूप प्रभावी हा उपाय आहे. तर आपल्याकडे जर असं काही ह्या असेल तर आपण नक्की करून बघा. आता हे झालं ज्यांचं कर्ज आहे त्यांच्यासाठी, पण ज्यांच्याकडे कर्ज नाहीये, जे बिगर म्हणजे हे कोणा एखाद्याकडे कर्जच नसतं, म्हणजे तो आमच्यासारखे कर्ज वगैरे घेत नाही, मग त्यांच्यासाठी पण मग ही सेवा करू शकता. ही आपली लक्ष्मी प्राप्तीची असेल. तर समजा तुमच्याकडे बिझनेस कमी असेल तर बिझनेस वाढ होण्यासाठी करायची, किंवा तुम्हाला बिझनेस पण आहे, हे पण आहे, कर्ज नाही, बिझनेस आहे, पण तू आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी पण करू शकता. फक्त संकल्पात तुम्ही तसं म्हणायचं आहे. आता एक सांगते, हा ते झालं, आता वाती लावायचं, पण वाती नुसतंच पेटवायच्या असं नाही. त्या वाती चालू केल्यानंतर काही सेवा करायची आहे. नाहीतर तुम्हाला काय वाटेल, वाती लावून द्यायच्या लागायचे का आम्हाला, असं नाही, मग त्याचा काहीच उपयोग नाही. ह्या वाती लावल्यानंतर वातीचा पेटते असेल तोपर्यंत आपल्याला काही सेवा करायची आहे. ती सेवा जी आहे ती आपली लक्ष्मी प्राप्तीची जी आहे, श्रीयंत्रावर आपण जे करत असतो तीच आहे. म्हणजे पहिले स्वामी स्तवन वाचायचं आहे, नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, नंतर तुम्हाला सांगते एक माळ नवार्ण मंत्र, विष्णू गायत्री, गायत्री मंत्र, सॉरी विष्णू गायत्री, नंतर लक्ष्मी गायत्री आणि गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र, असे 6 माळी जप करायचा आहे. असे 6 माळी जप करायचे आहे आणि 6 माळी जप झाल्यानंतर 16 वेळा श्री सूक्त घ्यायचं आणि एक वेळ फलश्रुती घ्यायची श्री सूक्ताची आणि एक वेळ व्यंकट स्तोत्र वाचायचं. एवढी सेवा आपल्याला करायची आहे आणि शक्यतो ही सेवा तुम्ही संध्याकाळी करा. हे जे तुपाची वाती ह्या संध्याकाळी लावा शक्यतो. आपल्याला ही सेवा करायची आहे. आता ही सेवा आहे 21 दिवसाची. आता तुम्ही म्हणाल ताई मध्येच मला कुठे गावाला जायचं निघालं, तर तुम्ही गावाला जाल, पण जे काही तुमच्या घरात दुसरं कोणी असेल तुमच्याच घरातल्या, बाहेरच्या शेजारच्यांना नाही सांगायचं, शेजारच्या नाही, तुमच्या घरातले असेल, समजा उदाहरणार्थ तुम्ही चालले, तुमची मुलं आहे, तुमच्या मुलाला तुम्ही सांगू शकतात की ती एक दिवस तू लावून घे त्या वाती आणि तू वाचून घे, असं घरातलं करू शकते, किंवा तुम्ही गेले तुमचे मिस्टर करू शकतात. म्हणजे आपल्या घरातलं करू शकता खंड होण्याच्या ऐवजी, किंवा तुमचे पिरियड्स आले तर मग ते खंड होण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या मुलांना दिवा लावायला लावा. तुमच्याकडे जर म्हणजे तुमचे जे मंत्र वगैरे पाठ असेल तर ते तुम्ही करा, नाही तर मोबाईल मधून बघून मंत्र करा. फक्त माळीला हात लावायचा नाही, ग्रंथाला हात लावायचा नाही. बाकी तुम्ही बोलू शकता, बोलायला काही अडचण नाही. पिरियड्स आले मग मी कसं काय बोलू, काही काही जण ते इतकी अतिशयोक्ती करता की पिरियड्स आले ना तर ते ऐकत सुद्धा नाही, गाणे वगैरे असं असतं, काही देवाचं असतं, ग्रंथ कुठे काही चालू असलं ऐकत सुद्धा नाही. असं थोडी असतं की त्या आपले पिरियड्स असले म्हणजे आपण देवाचं ऐकायचं सुद्धा नाही, त्याला का म्हणे पाप लागतं. म्हटलं असं कोणी सांगितलं तुम्हाला की देवा आपले पिरियड चालू असले का आपल्या कानावर पण शब्द पडायला नको देवाचे? असं नसतं काही. पिरियड्स म्हणजे हे काही आपलं काही वेगळं काय आणि खराब नाहीये. हे पिरियड्स आपले नैसर्गिक आपल्या शरीराची एक रचना आहे ती, तर त्यामुळे आपल्या शरीराची ती रचना आहे आणि ह्याच्यातून आपल्या एक खूप चांगला पवित्र असा जीव निर्माण होत असतो, त्यामुळे हे काही वाईट नाहीये. त्याच्यामुळे असं नाही की मला पिरियड झाले मग मी देवाचं ऐकू पण शकत नाही, करू पण शकत नाही. फक्त तुम्ही देवाला हात नाही लावायचा, पण तुम्ही लांबून तुम्ही माळेला आणला या ग्रंथाला हात नाही लावायचा, देवाला हात नाही लावायचा. बाकी तुम्ही मोबाईलवर वाचू शकता, जे तुमचे तोंडीपाठ ग्रंथामधले जे काही तुमचे तोंडीपाठ स्तोत्र मंत्र आहे हे तुम्ही तोंडी बोलू शकता. त्यानंतर तुम्ही म्हणजे हे पण जप पण करू शकता. मायेला हात न लावता तुमच्याकडे जर जप काउंटर असेल तर जप काउंटरने तुम्ही जप करू शकता, नाही तर तुम्ही मोबाईलवर पण आता ते जप काउंटर येतं ते ऍपवर, तसे करू शकता. म्हणजे करायला आपल्याला भरपूर प्रकारे माळ सोडली तर, पण एवढे जेव्हा आपल्याला देवाला हात लावायचे नसतो तेव्हा हे करायचे. परंतु असे इतर वेळेला आपण माळ ही माळच शेवटी,
त्यामुळे त्याच्यातलं जे काही पावित्र्य आहे, त्याच्यातली जी काही ऊर्जा आहे ती आपली कुठली येणार नाही, परंतु खंड होण्यापेक्षा आपण अशी माळ जपू शकतो. आणि बाकीचं तुम्ही ते स्तोत्र मंत्र तुमचे जर पाठ आहे, तुम्हाला तो नित्य सेवा समोर असली काय नसली काय, जेवढी तुमची फलश्रुती मिळणार आहे तेवढी मिळणारच आहे. महत्वाचं काय, तुमच्या तोंडातून ते उच्चार निघाले पाहिजे. तर तुमच्या तोंडातून उच्चार निघताय तर तुम्ही ते बघून म्हणा, न बघून म्हणा, तरी तुम्हाला त्याची फलश्रुती ही मिळणार. म्हणून आपल्याला एक सांगायचं आहे की पिरियड्स असतात. आता मला म्हणजे एक आठवलं म्हणून सांगितलं की मला आता 2-3 दिवसापूर्वी एक मेसेज आला होता. पिरियड्स असल्यामुळे मी असं नाही केलं, तसं नाही केलं. तर ह्या चुकीच्या गोष्टी, तेव्हा मी त्यांना समजून सांगितलं की पिरियड्स असल्यावर असं काही नाही की कानावर देवाचे शब्द पण नाही पडू देत, असं आपण काय तिथे काही वाईट करतोय का असं. आणि म्हणून मग त्यांना थोडं समजून सांगितलं. तर असं असतं. म्हणून आजचा हा व्हिडिओमध्ये थोडा विषय घेतला मी, की बऱ्याच वेळा असं होतं की पिरियड्स असले ना, आता पूजा करत नाही ते बरोबर आहे, पूजा करत नाही, परंतु आपण तोंडी बोलू शकतात. तर ही एक आहे. फक्त एवढीच अट आहे की खंड पडू द्यायचा नाही. रोज करायचं. आपल्याकडनं नाही झालं तर आपले मुलं किंवा आपले मिस्टर यांनाच करायला लावायचं. ना बाहेरच्यांना कोणालाही करायला सांगायचं नाही. आणि एक पण आहे तसं की आता आपण संकल्प करतानाच महत्वाचा, यथाकालीन संकल्प करा. यथाकालीन केलं म्हणजे माझ्याकडनं जसं शक्य होईल तसं. पण मग त्याच्यामध्ये तुमचे पिरियड्स आले, काही अडचण आली आणि तुमचं खंड पडलं तर त्याचा काही दोष लागत नाही. परंतु तुम्ही जर संकल्प करताना म्हटलं की मी रोज करेल म्हटलं का अखंड आलं ते. मग अखंड करेल म्हटलं की मग रोजच करावं लागेल. तुम्हाला खंड करता येणार नाही. आणि रोज म्हटलं तरी ते रोज आलं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची. संकल्प करताना कधी पण यथाकालीन शब्द बोलायचा. मग एखाद्या वेळेस तुमचे पिरियड्स आले, मग तुमच्याकडे आता कोणीच करायला नाहीये. कधी कोणाकोणाकडे असं पण असतं की बाबा माझे पिरियड्स आले पण माझ्या घरात करणारं कोणीच नाही, लावणारं कोणीच नाहीये. तर मग अशा वेळेला आपल्याला संकल्पात यथाकालीन याच्यासाठीच बोलायचं असतं की नंतर तुमचे पिरियड झाले की 4 दिवस झाले की 5व्या दिवशी परत तुम्ही कंटिन्यू करू शकता. असं आहे ही सेवा. ही सेवा अतिशय कर्जमुक्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, आणि असलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अतिशय प्रभावी सेवा आहे. तर तुम्ही नक्की करून अनुभव घ्या आणि आलेला अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.